अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। म्हाळसा म्हाळसा बाबा बसा. राहू दे. कुठे असता तुम्ही? भेटतच नाही. अगं काही महत्वाचं असेल तर भेटावं. दैनंदिन कार्यात हस्तक्षेप नको. काय हे बाबा, काय बोलत आहात तुम्ही? म्हाळसा मला तुझ्याशी बोलायचं होतं. बोला. मला काय वाटतं म्हाळसा, असं नाही होणार की देव तुला सोडून नेहमीसाठी तुझ्यापासून दूर राहतील. तुम्ही विभक्त होणं अशक्य आहे, परंतु थोडा धीर धरावा लागेल. तुम्हाला हे बोलायचे होते? हो. तुला जे हवंय ते तसं घडत नसेल तर तू तुझ्या आराध्याशी बोल. तेच करतील काय करायचं ते. तुम्ही मला असे का सांगता आहात याचे कारण मला ठाऊक आहे. कारण श्री खंडेरायांवर तुमची अपार श्रद्धा आहे. ते सारं काही सुरळीत करतील असं तुम्हाला वाटतं. पण माझी गोष्ट खरंच वेगळी आहे बाबा. ते मला सोडून सगळ्यांना आशीर्वाद देतात, सगळ्यांचं कल्याण करतात. माझी श्रद्धा कुठेतरी कमी पडली असावी. असं नाही म्हाळसा. अगं तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त असणं शक्यच नाही. तुझ्याशिवाय त्यांना जास्त कुणी प्रिय असणं शक्य नाही. किती कौतुक करत आहात बाबा तुम्ही माझं. इतक्या वर्षांनी सवयच नाही राहिली मला इतक्या कौतुकाची. इतकी वर्ष लोटून गेली कळलंच नाही. किती भाबडी होते मी, पण सिंहासनावर बसले आणि विसरून गेले मी स्वतःला. आणि यांनी माझी सगळी स्वप्न तोडून मोडून टाकली. अशी दुःखी होऊ नकोस म्हाळसा. नाही, मला आता त्याची सवय झाली आहे बाबा. मी सांगतो त्यावर विचार कर. माझी श्रद्धा सांगते नक्की मार्ग निघेल. माझा तुमच्या श्रद्धेवर विश्वास आहे, पण मी गप्प नाही राहणार. मला काहीतरी करावंच लागेल. बानू, तेव्हा तुम्ही बसाजी, मी तुमच्यासाठी भाकर आणि दूध घेऊन येते. आलेच. बानू, बानू मला काहीही नकोय. मला तू अस्वस्थ जाणवलीस म्हणून मी तुला भेटायला आलो. म्या नाही कुठं काय. बानू,
काय झालं? खरंच काही नाही? नाही नाही जी. बरं, तुला सांगायचं नसेल तर राहू दे. पण तुझ्या मनात काहीतरी सुरू आहे हे मात्र निश्चित. राहत नाही देवा मला. आणि मी आज तुमच्यापासून काय दडवून ठेवणार? देवा, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. माझं मन फार सैरबैर झालं आहे. पण असं का? बा म्हणला का मी आज चुकीचं वागले आहे. बा म्हणला का मी तुम्हासनी हात थांबायची गळ उगा घातली. आणि माझ्या ह्या वागण्या पैसे हे समजा विपरीत घडत आहे. आता तुम्हीच सांगा देवा मला, मी हा काही चुकीचं वागले आहे का? माझं जे मागणं होतं तेच मागितलं मी तुमच्याकडे. बानू, एक पत्नी म्हणून तू तुझा अधिकार मागितलास तेव्हा एका अर्थी ह्यात काहीच चूक नाही. एका अर्थी चुकीचं नाही, पण दुसरीकडनं बघितलं तर माझं चुकीचं आहे असं वाटतं देवा तुम्हासनी. नाही, तसं नाही. पण लोकांना मात्र तसंच वाटणार ना. पण तुम्हासनी काय वाटतं आहे? बानू, तू जे काही मागणं मागितलंस ते एक पत्नी म्हणून मागणं मागितलंस, ज्यात मला काहीच अयोग्य वाटलं नाही. आणि म्हणून मी तुला इथे थांबण्याचं वचन दिलं. पण जर मला त्यात काही अयोग्य वाटलं असतं तर मी त्याच वेळी तुला सांगितलं असतं. आणि ही अशी परिस्थिती येणार आहे ह्याची मला कल्पना होती. मलाच काय, श्री विष्णूंनी देखील मला याबद्दल सांगितलं होतं. विष्णुदेवांनी? होय. त्यांनी मला सांगितलं की कोणालाही वचन देऊ नये. म्हणजे मी वचन मागितलं ते चुकलं? नाही बानू, तसं नाही. विष्णुदेव तर असंच म्हणले ना तुम्हासनी? होय, पण जर माझ्या भक्ताने माझ्याकडे वचन मागितलं तर मी त्याला नकार कसा देऊ? आणि ह्यावेळी वचन मागणारी माझी भक्त माझी पत्नीच होती, तर तिला मी नाही कसं म्हणणार? बरोबर. कुठे चालले ते? अरे होय की, पण ते एवढं काळजी म्हणजे कशा पाहिजे दिसतात? चल विचारूया. चल. हो चौडप्पा. कनोबा, राघोबा तुम्ही आहे होय? विचारायचं होतं तुम्हासनी. नाही, काळजीत दिसतायसा म्हणून विचारलं बघा. अरे देवीने एक लई मोठं काम सांगितलं आहे बघ मला. होय का? कंच देवावर ध्यान ठेवाया सांगितलं आहे. काय सांगताय? अरे होय, आणि साधं सुद्धा थोडीच आहे होय हे काम. पर असं कशा पायी हे काय सांगितलं आहे का नाही देवींनी? अरे आता देवगडावर कवा येणार नाही हे काय ठाव नाही. म्हणून देवी म्हणल्या की ती असं काय म्हणत्यात ती आधी हुडकून काढावं लागल. म्हणून मला देवांवर ध्यान ठेवाया सांगितलंय. म्हणजे देवीसनी कळल की देवगडावरती काय येत नाही. म्हणजे देव कशा पायी नाही म्हणतात ते कळल असं म्हणायचं वय तुम्हासनी? का नाही म्हणत असतील देव? किती वेळ झाला, अजून आले नाहीत का नारद मुनी? भय वाटत असणार त्यांना, म्हणून वेळ लागतो आहे.
शुभ घडावं या हेतूनच त्यांनी बानूला कल्पना सुचवली असणार, परंतु अशी परिस्थिती उद्भवेल असं त्यांनाही वाटलं नसेल. देवी, एवढं घडून सुद्धा तुम्ही त्यांचीच बाजू घेता आहात. नाही, परंतु तुम्ही त्यांना रागवू नये म्हणून म्हटलं. त्यांना तर गडावर येण्याची मनाईच करायला हवी, म्हणजे कळ लावण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. अहो, असं काही करू नका. नारायण नारायण. मी आत यावे का? या. मुनिवर, तुमचीच प्रतीक्षा करत होतो. खर तर तुमच्या स्वागतासाठी फुलांची सजावट करायला हवी होती, वाद्यमेळ ठेवायला हवा होता. म्हणजे माझे काहीतरी चुकले आहे. क्षमा असावी प्रभू. तुम्ही जे करायला नको होतं तेच केलं आहे. कशाला हा गोंधळ घातलात मुनिवर? मी आधीच सांगितले आहे की बानू हे असं काही करेल असे मला वाटलेच नव्हते, आणि आता तिला समजवायला जावे तर तिथे श्री खंडेराय आहेत. मुनिवर, भयभीत होऊ नका. म्हाळसा इथे येऊन गेल्या. कशाला? तुमच्याविषयीच विचारत होत्या. माझ्याविषयी? म्हणजे संपलेच सगळे. क्षमा असावी प्रभू. प्रभू, माझे नाव सांगू नका. उठा मुनिवर आणि श्री म्हाळसा देवींना भेटून या. कशाला? त्यांना भेटायचं आहे तुम्हाला. हे प्रभू, हे माते, आशीर्वाद असावा. संकट असेल तर सहाय्य करावे. चिंता नसावी मुनिवर, निर्भयपणे जा. प्रयत्न करतो. नारायण. नारायण नारायण. आता श्री म्हाळसा देवींनी त्वरित भेटायला बोलवले आहे म्हटल्यावर नक्कीच त्यांचं काहीतरी महत्वाचंच काम असणार. मागे एकदा श्री म्हाळसा देवींच्या रागाला मला सामोरं जावं लागलं होतं, तेव्हा या गडावरून अख्खा दिवस मला जाता आलं नव्हतं. आता मला असं वाटू लागलं आहे की खरंच मी बानूला उगीच श्री खंडेरायांकडून वचन मागायला सांगितलं, नाहीतर आज हा प्रसंग ओढवलाच नसता. आता काय होणार कुणास ठाऊक. प्रभू, वाचवा. नारायण नारायण. माते, मी आत येऊ का? या मुनिवर. नारायण नारायण. प्रणाम देवी. आपण निमंत्रण दिलेत म्हणून मी आलो देवी. हो, त्याशिवाय तुम्ही येणार नाही. तिच्याकडे जायला तुम्हाला निमंत्रण लागत नाही मुनिवर. तसे काही नाही देवी. ते तसेच आहे. क्षमा असावी देवी, परंतु आता आख्यान होणे शक्य नाही. कारण म्हणजे देव पायथ्याशी. मुनिवर, जे ठाऊक आहे त्याविषयी पुनरुच्चार करण्याची आवश्यकता नाही. मला जे ठाऊक नाही आणि जे तुम्हाला ठाऊक आहे त्याविषयी आपण बोलूया. मला मला असे काहीच ठाऊक नाही.
असत्य बोलून तर उपयोग नाही. मला असे वाटते की बानूने हट्ट धरला असणार किंवा असे काहीतरी केले असणार ज्यामुळे श्री खंडेराय गडावर येऊ शकत नसावेत. देव संकटात आहेत. पण देवांना बांधून ठेवणं अशक्य आहे. भक्ती भक्ती ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे श्री खंडेरायच काय कोणतेही देव शरण जातात. म्हणजे ती सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे असे म्हणायचंय का तुम्हाला? छे, मुळीच नव्हे. आपल्या समोर ती कुणीच नव्हे. मुनिवर, तुम्हाला समस्या ठाऊक आहे तर उपाय देखील ठाऊक असेलच. नारायण नारायण. मुनिवर, उपाय आहे. एकच उपाय आहे. माझे आराध्य, प्रत्यक्ष माझे आराध्य श्री विष्णू इथे प्रधानजींच्या रूपात असताना आपण चिंता करण्याची आवश्यकता नाही देवी. आपण प्रधानजींना थेट पायथ्याशी पाठवून हा विषय मिटवून टाकावा देवी, असे मला वाटते. हीच इथून जाण्याची योग्य वेळ आहे. देवी, आता आज्ञा असावी. एका स्थळी फार वेळ न थांबण्याचा माझा संकल्प आहे. या आपण. नारायण नारायण नारायण. आज अगदी थोडक्यात सुटका झाली, नाहीतर श्री म्हाळसा देवींच्या रागाला सामोरं जावं लागलं असतं. पण आता मला माझ्या आराध्यांना आधी जाऊन भेटायला हवं. जे घडलं आहे ते त्यांच्या कानावर घालणं आवश्यक आहे. नारायण नारायण. प्रभो, माते. मुनिवर, या. आपली भेट घेण्यासाठी आलो आहे. बोला. आधी माझा नमस्कार स्वीकार करावा. खूप मोठ्या दिव्यातून पार झालो आहे. कशी झाली तुमची आणि म्हाळसाची भेट? चांगली झाली. म्हणजे मी सुखरूप आहे. नाहीतर जर म्हाळसा देवींना कळले असते की मी बानूला हे सुचवले आहे की श्री खंडेरायांना थांबवून घे, तर आतापर्यंत श्री म्हाळसा देवींनी माझे शिळेत रूपांतर केले असते. आता त्याचा विचार करू नका. तुमचं कार्य झालं ना. हो. प्रभू कुठे दिसत नाही? आत आहेत. त्यांचे दर्शन नाही का होणार? त्यांनी तुम्हाला नंतर भेटा असं सांगितलं आहे. आधीच माझ्यावर रागवले आहेत, आता आणखी रागवणार. म्हणजे तुम्ही म्हाळसाला असं काही सांगितलं नाही ना? नाही, तसे काही नाही. मुनिवर, तसंही हे तुमच्यावर रागावले आहेतच. आता असं काही करू नका की हेच तुम्हाला शासन करतील. नारायण नारायण. मी तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही. मी श्री म्हाळसा देवींनाही म्हणालो की श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांच्याशिवाय पर्याय नाही. मुनिवर, आता तुमचा अधिक वेळ घेत नाही, येतो मी. नारायण नारायण.
आई, मला खात्री आहे श्री प्रधानजी अर्थात श्री विष्णू यांना विनंती केल्यामुळे सगळे कार्य सुकर होतील. सुकर म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्यांच्या सांगण्यावरून श्री खंडेराय गडावर पुन्हा येतील? का? तुला नाही असं वाटत? तसं झालं तर चांगलंच आहे. तसंच होणार आहे आई, बघ तू. तू म्हणतेस ते खरं आहे म्हाळसा, पण एका गोष्टीचा तू विचार केलेला दिसत नाहीस. कोणत्या? ते श्री विष्णू आहेत. प्रधानजींच्या रूपात त्यांनी गडावर वास्तव्य केलं आहे, पण या साऱ्यात त्यांनी श्री खंडेरायांना नेहमीच सहाय्य केलं आहे. पण ह्यावेळी ते यांचं मन वळवतील, बघ तू. ते घेऊन येतील त्यांना गडावर. आई, ते जसे श्री विष्णू आहेत तसेच या राज्याचे प्रधान आहेत आणि तसेच ते माझे बंधू देखील आहेत. मला काय वाटतं हे त्यांना नक्कीच ठाऊक आहे. आणि या गडावर जो उत्सव आहे त्याचे नियोजन देखील करायचे आहे. त्यासाठी यांना येणं आवश्यक आहे. तसं नाही. माझं म्हणणं केवळ एकच आहे. श्री विष्णू अर्थात प्रधानजी श्री खंडेरायांना बोलावण्यासाठी खाली गेले असले तरी श्री खंडेराय गडावर येतील असं मला वाटत नाही.